नमस्कार. संध्याकाळच्या महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात राज्यातल्या ठळक घडामोडी. ज्योतिषशास्त्र हे लग्न आणि नव्या वास्तूंपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. शिक्षण क्षेत्रातही आज ज्योतिषशास्त्राचं महत्त्व वाढत चाललंय. 10वी आणि 12वी नंतर मुलांनी काय करावं याचाही पालक ज्योतिषशास्त्राच्या मदतीनंच वेध घेत आहेत. करिअरच्या दृष्टिकोनातून आज शिक्षणाचं महत्त्व वाढलंय. 10वी आणि 12वी नंतर मुलांनी कुठल्या अभ्यासक्रमाकडे वळावं याबाबत पालकांना चिंता असते. मुलांनी दर्जेदार शिक्षण घेऊन नाव कमवावं ही पालकांची इच्छा असते. करिअरच्या कक्षाही रुंदावल्यानं मुलांनी काय करावं, त्याला तो अभ्यासक्रम झेपेल का या मनस्थितीत पालक असतात. यातून मार्ग काढण्यासाठी ज्योतिषशास्त्राची मदत घेतली जाते. माहिती घ्यायला अशी आली की तिला तिच्या करिअर क्षेत्रात करिअरमध्ये काय करायचं आहे, की तिला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणायचं आहे की MBA म्हणायचं आहे. जर तिला माहीत झालं ज्योतिषशास्त्राप्रमाणे की आपल्याला आपल्याच्यात हे लिहिलेलं आहे तर त्याप्रमाणे ती तयारी करेल आणि खूप कमी वेळात करेल ती तयारी. समाजात शिक्षणाचं क्षेत्र महत्त्वपूर्ण असल्यानं पाल्याच्या कुंडलीत कुठलं करिअर सोयीस्कर आहे याचा अंदाज ज्योतिषशास्त्राद्वारे घेतला जातोय. त्यासाठी ज्योतिषी पालकांना मार्गदर्शन करतायत. मान लीजिए किसी की कुंडली में राहु खराब है और उसके माता पिता की इच्छा है कि वो एक एडवोकेट बने, लॉयर बने. एक तो वो मुश्किल से पढ़ाई कर पाएगा या उसकी मनोस्थिति नहीं रहेगी. अगर वो बन भी गया तो उसकी प्रैक्टिस बहुत अच्छी नहीं चलेगी क्योंकि वो अपने एनर्जी के विरोध में जाके ये काम कर रहा है. कि एस्ट्रोलॉजी में हम एक ही लाइन बोलते हैं, हम उन्हें सीक्वेंस बना के देते हैं, हम उन्हें टॉप 3 बना के देते हैं. मुलांनी निवडलेल्या क्षेत्रात ती मुलं प्रगती करतीलच असं नाही. त्यामुळे ज्योतिष अभ्यासकांनी पालकांना दिलेल्या माहिती आणि मार्गदर्शनावर पालकही समाधानी आहेत. जैसे कि ये फ्रेंड सर्कल के साथ जा रही है और ये थोड़ा सा 12वीं पास हो गई है और ये बोल रही है कि मुझे डॉक्टर में जाना है करके. तो उन्होंने बताया कि ग्रह के हिसाब से वो बन नहीं पाएगी, अगर बन भी जाएगी तो 3 साल के बाद उनको थोड़ा सा तकलीफ आएगी करके. आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेला महत्त्व आहे. शिक्षणाच्या बाबतीतही वेळेचा सदुपयोग झाल्यास पालक आणि पाल्य समाधानी होतो. त्यामुळे वेळ निघून गेल्यावर हातपाय हलवण्यापेक्षा वेळेतच ज्योतिषाचा सल्ला तज्ञ पालक घेत आहेत. हे आजच्या विज्ञान युगातही एक आश्चर्यच म्हणावं लागेल. मंगेश व्यवहारे, ETV न्यूज, नागपूर. संध्याकाळच्या महाराष्ट्र माझामध्ये आज इथेच थांबूयात. नमस्कार.